सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 34 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आणि ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अतुलने तन्वी आणि अर्जुनकडे पाहिलं. ते दोघं अजूनही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले होते. स्पर्धा संपली, गाणं बंद झालं हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि अतुल हसत हसत म्हणाला, अरे यांना थांबवा कोणीतरी आणि सांगा की हेच दोघे विनर झालेत, नाहीतर हे असेच सकाळपर्यंत उभा राहतील घट्ट मिठी मारून, असं तो मनात म्हणाला. आणि पुन्हा तोच म्हणाला, कुणी कशाला, मीच सांगतो की. आणि त्याने सगळ्यांना जोरात टाळ्या वाजवायला सांगितल्या आणि त्यांचं अभिनंदन करायला सांगितलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि दोघेही भानावर आले. डोळे उघडले तर सगळे त्यांच्या भोवती गोल करून उभे होते आणि हे दोघे लव्ह बर्ड्स मधोमध उभे होते. तन्वी त्याच्यापासून दूर व्हायला लागली, पण त्यानं पुन्हा डोळे मिटून घेतले. त्याला इतक्यात स्पर्धा संपली म्हणून अतुलचा राग आला होता. आणि चिडून अर्जुन म्हणाला, डफर कुठला, नको तेव्हा नको तिथे माती खातो. स्पर्धा संपली असं जाहीर करायची काय गरज होती का लगेच? किती छान वाटत होतं तिच्या मिठीत. अजून थोडा वेळ राहू द्यायचं ना. तन्वी आता खूप लाजत होती. अर्जुन तिला सोडतच नव्हता. आणि मग ती हळूच त्याला म्हणाली, अर्जुन स्पर्धा संपली आता, सगळे बघत आहेत आपल्याकडेच, सोड. आणि अर्जुनने तिला सोडलं आणि गोड हसत हसत तिच्या खांद्यावर तसाच हात ठेवला होता. जणू आता त्याला तिची परवानगीच मिळाली होती असंच वाटत होतं त्याला. आणि सगळे हसून त्याचं अभिनंदन करत होते. खरंच खूप छान आहे तुमची जोडी आणि किती रोमॅन्टिक कपल आहे नाही, असे बायका म्हणत होत्या. अगदी मेड फॉर इच अदर जोडी आहे अर्जुन सर आणि तन्वी मॅडमची. यांना कोणाची नजर नको लागायला, असं जे ते म्हणत होते. आणि अर्जुनवर प्रेम करणारी त्याच्या ऑफिसमधली मुलगी तोंड पाडून बसली होती. आणि तिच्या शेजारी उभी असलेली तिच्याच ऑफिसमधली एक बाई म्हणाली, का गं अशी तोंड पाडून का बसलीस? तिचं स्वप्न खरंच तन्वीला पाहून भंग झालं होतं. तन्वी खूप सुंदर होती आणि अर्जुनला शोभेल अशीच. अर्जुनची बायको फक्त तीच असू शकते असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि ती बाई म्हणाली, आता तू पण टाळ्या वाजव ना अर्जुन सर आणि तन्वी मॅडमसाठी. आता तू नजर लावू नकोस त्यांना, बघ किती छान जोडी आहे त्यांची. आणि ती म्हणाली, मी कशाला नजर लावू त्यांना, मी कुठे अर्जुन सरांच्या मागे लागले आहे. आणि माझं असं कुठं म्हणणं आहे की त्यांनी पण माझ्यावर प्रेम करावं, पण मी तर त्यांच्यावर प्रेम करणार आहे. तिचा हा एकतर्फी प्रेमाचा वेडेपणा पाहून त्या बाईनं कपाळावर हात मारून घेतला आणि मनात म्हणाली, ही तर अर्जुन सरांच्या प्रेमात ठार वेडी झाली आहे. आता ती अर्जुन सरांच्या फोटोशी लग्न करेल की काय, काय माहीत, अशी ती मनाशी म्हणाली. आणि अतुलने अनाऊन्समेंट केली, अँड द विनर इज मिस्टर अँड मिसेस अर्जुन. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, गाढवा इतक्यात कॉम्पिटिशन संपली, हे का अनाऊन्स केलं, अजून थोडा वेळ राहू द्यायची ना. आणि अतुल हळूच त्याच्या कानात हसत म्हणाला, अर्जुन सर मला माहीत आहे की तुमची अजिबात इच्छा नव्हती त्या रिंगमधून बाहेर यायची, पण आता पुढचा कार्यक्रम पण उरकला पाहिजे ना, नाही म्हणजे तुमचं खास सरप्राईज वाट पाहतंय वर, असं त्या रूमकडे इशारा करून म्हणाला. आता इथे जर अख्खी रात्र घालवली तर तिथे जाऊन काय करणार तुम्ही, थोडा रोमांस तिकडच करण्यासाठी पण शिल्लक ठेवा की. आणि अर्जुन लाजला. मग अतुलने तन्वी आणि अर्जुनला स्टेजवर बोलावलं. अर्जुन तसाच तन्वीचा हात हातात घेऊन स्टेजवर गेला. तो मुकुट त्याने हसून तन्वीला घातला आणि ती राजकुमारीसारखी सुंदर दिसायला लागली आणि तोही राजकुमारासारखा दिसत होता. दोघेही एकमेकांना खूप अनुरूप होते. तिच्यामुळे अर्जुनची शोभा वाढत होती आणि अर्जुन तिच्या शेजारी उभा असल्यामुळे तन्वी सुंदर दिसत होती. आणि तिच्याकडे पाहून, तिच्या डोळ्यात पाहून अर्जुन मनात म्हणाला, अशीच तुझी साथ असेल ना आयुष्यभर तर मी कधीच कुठलंच चॅलेंज हरणार नाही. आणि जणू तिला कळलं की तो काय म्हणत आहे आणि तिने डोळे बंद करून त्याला नजरेनंच सांगितलं की मी तुझ्यासोबत कायम असेन शेवटच्या श्वासापर्यंत. आता त्यांना हळूहळू एकमेकांच्या मनातलं सगळं कळायला लागलं होतं. सारखा एकमेकांचा सहवास लाभला तर कळणारच ना एकमेकांच्या मनातलं. पण आता इथे एकत्र होते ते, घरात मात्र वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपत होते दोघेही. आता रात्रीचे 11 वाजले होते. पार्टी अजून तासभर तरी चालणार होती. आणि सर्वांनी बुफे पद्धतीनं जेवण वाढवून घेतलं आणि जेवणात सगळे मेनू खाऊन तृप्त झाले. तन्वी, अर्जुन, अतुल आणि त्याची बायको यांना वेटरने जागेवरच वाढलं. तन्वी आणि अर्जुन शेजारी शेजारी बसले होते. जेवताना अर्जुनने ताटात एक पदार्थ न आवडून शिल्लक ठेवला. तन्वीने ते पाहिलं आणि त्याला म्हणाली, हे काय, तू हे ताटात शिल्लक का ठेवलं, असं वाया घालवायचं नाही. तन्वीला अन्न वाया गेलेलं अजिबात आवडायचं नाही. एका एका घासासाठी लोक किती तळमळत असतात आणि आपण असं अन्न मिळतंय म्हणून अन्न वाया घालवायचं, तिला पटत नव्हतं.
कितीतरी गरीब अनाथ लोकांना, मुलांना तन्वीच्या कंपनीतर्फे मदत दिली जायची दरवर्षी. तन्वीने कंपनी सोडली तरी ती मदत थांबली नव्हती, कारण ती कंपनी आता अर्जुन पाहत होता आणि अर्जुनने तिच्या कंपनीतर्फे अनाथ आश्रमांना होणारी मदत तशीच सुरू ठेवली होती. आणि त्यांच्याकडूनच त्याला तन्वीचा दानशूर स्वभाव समजला होता. आणि अर्जुन म्हणाला, मला नाही आवडत हा पदार्थ. तन्वी म्हणाली, आवडत नव्हता तर घ्यायचा कशाला? अर्जुन म्हणाला, आता वेटरनेच आणून दिला ना, मग खायच्या आधी तो परत करायचा ना, तन्वी म्हणाली. आणि अर्जुन हळूच थोडा गाल फुगवून म्हणाला, आधी म्हटलं थोडा चाखून पाहावा, नाही चांगला लागला म्हणून ठेवला. प्रत्येक गोष्टीचा असाच करतोस ना तू? आधी आकर्षित होऊन एखाद्या गोष्टीकडे जायचं, तिची टेस्ट घ्यायची आणि नाही आवडलं की सोडून द्यायचं. त्यानं तुला बरं वाटत असेल, पण त्या वस्तूचं काय, त्या गोष्टीचं काय, त्यांना काय वाटेल याचा विचार करत नाहीस ना तू? आणि अर्जुनला तिचं हे कोड्यातलं बोलणं समजलंच नाही. त्याला असलं तिड्यातलं बोलणं समजत नव्हतं. त्याचा स्वभाव तडक भडक असायचा, उतावीळ होता तो. आणि तो मनात म्हणाला, एक पदार्थ ताटात शिल्लक ठेवला म्हणून किती बोलते ही मला. आणि मग त्याने हळूच इकडे तिकडे पाहत त्याच्या ताटातला तो पदार्थ तिच्या ताटात टाकला. तिने ते पाहिलं आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाली, हे काय? आणि अर्जुन म्हणाला, कुठे काय? तू का माझ्या ताटात टाकलंस? तुला आवडलं ना, मग खा की तू. आणि फेकायचं नाही आहे, तुला आवडत नाही ना अन्न वाया गेलेलं? आणि तिने पुन्हा तो पदार्थ त्याच्या ताटात टाकण्यासाठी हात लावला. आणि अर्जुन म्हणाला, आ तन्वी, असं नको करूस, सगळे आपल्याकडेच बघतायत. तू जर परत ते माझ्या ताटात टाकलं तर काय वाटेल लोकांना? सगळे म्हणतील की बायको नवऱ्याचं उष्ट पण खात नाही का? आणि तन्वीने आजूबाजूला पाहिलं तर खरंच सगळे त्यांच्याकडेच बघत होते. आता खा तूच सगळं, असं अर्जुन मनात म्हणून हसत होता. आता काय करशील, तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. आणि तिने थोडा विचार केला आणि तिने सुद्धा एक आयडिया केली. तो पदार्थ तसाच उचलला आणि त्याच्या तोंडापुढे धरला आणि गोड हसून म्हणाली, अर्जुन घे ना, खा, तो खाईच ना. आणि ती त्याला पुन्हा हळूच हसत म्हणाली, अर्जुन, सगळे बघतात ना आपल्याकडे, चल आ कर, नाहीतर त्यांना काय वाटेल, काय म्हणतील लोक की नवरा बायकोच्या हातून खात नाही. आणि असं म्हणून मनात म्हणाली, माझ्या लादी लागतोस का? घे आता तूच खा, बघूच कसा खात नाही, आता काय करशील? आणि अर्जुन तोंड वाकडा करत मनात म्हणाला, टिट फॉर टॅट, करते ही वाघीण, ती खूप हुशार आहे माझ्यापेक्षाही, मान्य करायला हरकत नाही. शेवटी माझ्या ताटातला पदार्थ मलाच खाऊ घातला. असं म्हणून त्याने एक एक घास करून तोंड फार फार वाकडं करत तो पदार्थ सगळा खाल्ला. आणि तन्वी त्याच्याकडे बघून खूप हसत होती. आणि आता ती तिच्या पण ताटातला तो पदार्थ त्याला भरवणार इतक्यात त्याने तिच्या हातातून घेतला आणि तिच्याच तोंडात भरवला. तसे सगळे पुन्हा टाळ्या वाजवून हसत होते. किती क्यूट आहेत ना हे दोघं, टॉम अँड जेरी सारखे, असं म्हणून कौतुक करत होते. आणि अतुल अर्जुनच्या तोंडाकडे पाहून म्हणत होता, अब आएगा ऊट पहाड के नीचे. सरांची उलती गिनती सुरू झाली आहे. त्यांची गाठ कोणाशी पडली आहे हे त्यांनाच नाही ठाऊक. तन्वी मॅडम म्हणजे एकदम मिठी छुरी, गोडगोड बोलून कधी या अर्जुन महाशयांना विकून येतील, त्यांचं त्यांनाच कळणार नाही. आणि होतंही तसंच. तन्वी अर्जुनपेक्षाही खूप हुशार होती, पण फक्त त्याच्या प्रेमासाठी ती त्याचे नखरे सहन करत होती. बिझनेसमध्ये ती त्याला ऐकत नव्हती म्हणून तर त्याने तिच्यासमोर विचित्र अट ठेवली होती. सरळ सरळ मार्गाने कोणी ऐकत नाही म्हटल्यावर वाकडा मार्ग निवडायचा तो. ती जवळ यावी, शरीर सुखासाठी तिने त्याला शरण यावं असं वाटायचं त्याला. असं झालं तर मी जिंकलो असंच त्याला वाटायचं. पण तन्वी खूप खंबीर होती. तिचा आत्मविश्वास तो तोडू शकला नाही. लग्न होऊनही अजून तिला ते सुख मिळालं नव्हतं तिच्या हक्काचं. पण तिने कधीही उथळपणा करून त्याला त्याच्या प्रेमाची भीक नाही मागितली. ती फक्त शांत राहून तिचं कर्तव्य करत होती. आणि आता उलट तोच त्याच्यात बदल होऊन तिच्या प्रेमासाठी तिची मनधरणी करत होता. तिने त्याच्यासाठी झुरावं असं त्याला वाटत होतं, पण आता कोण कोणासाठी झुरत होतं हे दिसतच होतं. शेवटी जिंकलं कोण? तन्वीच ना. ती त्याची मनधरणी करत नव्हती म्हणून तो तिच्यावर संशय घेत होता, पण तरीही ती शांतपणे त्याला उत्तर देत होती. आणि आता त्याचं सगळं करून झालं होतं. तिला ओरडून, हात पिरकाळून, धमकावून, कुणालचा हात मोडून, रागात स्वतःचा ॲक्सिडेंट करून सुद्धा झालं होतं. आणि आता कुठे तो शांत झाला होता. पण तरीही ती त्याला चिडवत नव्हती, फक्त शांत होती. आणि आता तन्वीनेही त्याच्या हातून खाल्लं आणि सगळ्यांना पटलं, अर्जुन सर आणि तन्वीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आता सगळ्यांनी त्या दोघांसोबत फोटो काढले. त्या मुलीनेही अर्जुनसोबत फोटो काढला. अर्जुननेही तिला काढू दिला. सगळं माहीत असूनही नुसता फोटो घेऊन ती काय करणार होती. पण ती त्याला खूप आग्रह करत होती आणि म्हणून त्याने फोटो काढला. तन्वी आणि अर्जुनचेही अतुलने वेगवेगळ्या पोज देऊन बरेच फोटो काढले. आता त्या दोघांना, विशेष करून तन्वीला, अवघडल्यासारखं वाटत नव्हतं.
कारण आज बराच वेळ तिला त्याच्या शरीराचा सहवास लाभला होता आणि तो अजूनही ताजाच होता. म्हणून तीही त्याला मिठी मारून त्याच्या हातात हात देऊन फोटो काढत होती. आता पार्टी संपली. सगळे घरी चालले होते. अर्जुन आणि तन्वीचा निरोप घेत होते. तन्वीही खुश दिसत होती. सुरुवातीला तिला जे अवघडल्यासारखं वाटत होतं तसं आता वाटत नव्हतं. खूप खुश होऊन आणि मनापासून ती सर्वांना निरोप देत होती. आणि तिला पाहून अर्जुन खूप खुश होता आणि मनात म्हणाला, चला निदान इथे येऊन तिला गिल्टी नाही वाटलं. तिला अवघडल्यासारखं वाटत होतं म्हणून तोही मोकळेपणाने वागत नव्हता. आणि आता सगळे गेले. रात्रीचे 12 वाजून गेले होते. फक्त अर्जुन, तन्वी, अतुल आणि त्याची बायको राहिले. आणि अतुल अर्जुनला घेऊन बाजूला गेला आणि म्हणाला, चला मग अर्जुन सर, निघतो आम्ही. पण तुमचं सरप्राईज वाट बघतंय, असं म्हणून पुन्हा त्यानं हॉटेलच्या त्या रूमकडे इशारा केला. आणि अर्जुन लाजून गालात हसला आणि म्हणाला, सगळं ओके आहे ना? म्हणजे काय, एकदम ओके. तुम्ही चेक करा हवं तर. आणि अर्जुन म्हणाला, नाही नको, तू तयारी केली आहेस म्हटल्यावर सगळं ओकेच असणार. आणि आता अर्जुन त्याचे हात हातावर चोळत होता. आणि हे पाहून अतुल त्याची चेष्टा करत म्हणाला, सर कसलं टेन्शन घेता एवढं? टेन्शन राही रे पण. आणि त्यानं तन्वीकडे पाहिलं. तन्वी अतुलच्या बायकोशी हसत हसत गप्पा मारत होती. आणि अर्जुन म्हणाला, बघ ना ती किती खुश आहे. आणि पुन्हा मी तिला असं घेऊन तिकडे गेलो आणि ती नाराज झाली तर? आणि ती काय विचार करेल माझ्याबद्दल? आधीच ती इथे यायला तयार नव्हती आणि तिला या सरप्राईजची काहीच कल्पना नाही. मग अतुल म्हणाला, अहो सर, सरप्राईज हे सरप्राईज असतं. त्याची आधी कल्पना दिली तर ते सरप्राईज कसं राहील? तुम्ही ना विनाकारण खूप विचार करता, म्हणूनच तुमची नाव गटांगळ्या खाते आहे पाण्यात, किनाऱ्याला लागतच नाही. आणि अर्जुन उसासा टाकत म्हणाला, खरं आहे तुझं, मीच खूप विचार करतोय असं मला वाटते. आणि अतुल म्हणाला, नाहीतर काय, आता मगाशी सुद्धा डान्स करताना तुम्ही किती विचार करत होता. पण तन्वी मॅडमच शेवटी आल्या ना तुमच्याकडे, त्यांनी केला का इतका विचार? आणि तुमच्यासोबत डान्स करताना त्यांचा चेहरा पाहिला ना तुम्ही? त्यांच्याही मनात तेच असेल तर? तुम्हीच पुढाकार घ्यायची त्या वाट बघत असतील तर? आणि अर्जुन म्हणाला, हो रे, तेही खरंच आहे. पण मी घेतला नाही का पुढाकार याआधी 2 वेळा? मी तिला असं सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला, पण झाला ना फेल 2 वेळा. अतुल म्हणाला, हो सर, पण त्यावेळी तन्वी मॅडम सोबत नव्हत्या ना तुमच्या, त्यांना कुठं माहीत होतं तुमच्या मनातलं. पण आता तसं आहे का? आता त्या तुमच्या सोबत आहेत. आज तुमचं काम नक्की होणार. आज तो लैला मजनू का मिलन होके ही रहेगा. पण अतुल, खूप भीती वाटते रे, अर्जुन म्हणाला. आणि खरंच त्याला घाम फुटत होता त्या कल्पनेने. काय सर, एवढ्या मोठ्या मोठ्या करोडोच्या डील तुम्ही चुटकीसरशी सही करून करत असता, तेही न घाबरता, फायद्या तोट्याचा विचार न करता. आणि इथं घाबरता होय? अरे बिझनेसमधली डील करणं वेगळं आणि नात्यातली डील करणं वेगळं. पैशाचं नुकसान मी केव्हाही भरून काढू शकतो, पण नात्यात झालेलं नुकसान हे कधीच भरून निघत नाही. आणि जरी ते निघत असेल तरी त्याला फार वेळ लागतो. आणि त्यानं तन्वीसोबत केलेला तो जबरदस्तीचा प्रसंग आठवला. तेव्हापासून ती किती घाबरली होती. ती त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार होती की नाही हेच त्याला कळत नव्हतं. आधी किती विश्वासानं ती त्याच्या शेजारी झोपायची, पण आता त्याच्यावरचा विश्वास ओढून घाबरून ती दुसऱ्या बेडरूममध्ये झोपायला गेली होती. आणि इतक्यात अतुलच्या बायकोने अतुलला हाक मारली, अतुल चल जायचं ना आपण? हो आलोच, असं म्हणत अतुल म्हणाला, सर असं घाबरू नका हो, तुम्ही शूर शिपाई आहात. आधीचे अर्जुन देसाई तुमच्यात जागे होऊ द्या ना. किती डॅशिंग होता तुम्ही, सगळे तुम्हाला घाबरत होते. आणि आज तुम्ही मैदानात उतरायच्या आधीच असं गरबगडीत होताय होय? सर मला माहीत आहे विषय गंभीर आहे, पण तुम्ही गंभीर राहा म्हणजे झालं, सगळं चांगलंच होईल. चला मी निघतो, असं म्हणून अतुल जायला निघाला आणि अर्जुनने त्याचा हात पकडला. आणि अतुल म्हणाला, ओ सर, अहो काय करताय हे तुम्ही? आपल्या बायका बघतील ना आपल्याकडे. आधीच माझी बायको म्हणते की अर्जुन सरांसोबतच लग्न का केलं नाही तू. आणि असं पाहिल्यावर तिला काय वाटेल? ए गप रे, तुझं चावटपणा बंद कर. इथे मला टेन्शन आलंय आणि तुझं आपलं भलतंच काहीतरी चाललंय. आता तुमचं टेन्शन कमी व्हावं म्हणूनच तर करतो ना हे सगळं. बरं विनोद नकोत ना, तर एक शौर्य गीतच गातो. आणि अतुल म्हणाला, सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. आणि अर्जुन त्याला फटका मारत म्हणाला, गाढवा, लढायला नाही चाललो मी. आणि अतुल त्याला डोळा मारत म्हणाला, लढाईचा आहे सर. एकमेकांवर भयंकर प्रेम करणाऱ्या पण एकमेकांचा तितकाच भयंकर राग करणाऱ्या 2 प्रेमी जीवांमधली लढाई आहे ही. आता यात कोण कोणाला चित करेल की दोघेही एकमेकांना शरण येतील आणि एकमेकांची मनं जिंकून एकाच पार्टीत जातील, काय माहीत. पण सर, मागच्या वेळेसारखं तुम्ही जखमी होऊन यायचं नाही, जखमी करूनच यायचं.
आणि अर्जुन अगदी खवळून म्हणाला, अतुल गप ना रे, किती बोलशील, त्यापेक्षा मी नाहीच जात तिकडं, चल घरी निघूया. आणि त्याला थांबवत अतुल म्हणाला, ओ ओ कुठे निघालात? आणि मी इतकी खपून तयारी केली त्याचं काय, ती वाया जाईल ना सगळी. मग तूच जा तुझ्या बायकोला घेऊन तिकडे, मी नाही जाणार. आता तुम्हाला तुमची बेडरूम खायला उठत होती, तिचा लुक बदलेपर्यंत तुम्हाला धीर धरवत नव्हता ना. सारखे माझ्या मागे लागला होतात की लुक बदलून घे, लुक बदलून घे. आता डायरेक्ट बेडरूमचं लोकेशनच बदललं. आता का तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तुम्ही तिथे जा मॅडमना घेऊन, आणि तिथलं रोमॅन्टिक वातावरण पाहून त्या आपोआपच तुमच्या मिठीत येतील, गॅरंटी देतो मी. आणि अर्जुन म्हणाला, इथे बसून बरी गॅरंटी देतोस रे? ती वाघीण तिथे जाऊन पिसाळली तर? आता मग मी येऊ का सोबत तुमचं रक्षण करायला? आणि तुम्ही हे विसरत आहात का सर, तुम्ही पण वाघ आहात. वाघाने असं वाघिणीला घाबरायचं नसतं. ती जर तुमच्या अंगावर चवताळून आली तर तुम्ही तिला अलगद प्रेमाच्या रेशमी मिठीत बांधून ठेवा आणि तिला शांत करा. आता सगळं मीच सांगायचं का हो तुम्हाला? अतुल वैतागत म्हणाला. आणि अर्जुन थोडा वेळ डोळे मिटून शांत उभा राहिला आणि दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, ठीक आहे, आज होईल ते होईल, मी तयार आहे, आर या पार. अरे वा, शाबास, ये होईना मर्दवाली बात. पण तुम्ही हे नक्की ठामपणे बोलताय ना? नाहीतर सर मी एक काम करू का, शेजारच्या रूममध्ये थांबतो, तुम्हाला मदत लागली तर. तुमचा आरडाओरडा ऐकायला आला तर लगेच धावत येतो. का तुमच्या बेडखालीच बसू? नाही म्हणजे रिस्क नको ना आपल्याला घ्यायला. तुमच्यावर हल्ला झाला की लगेच असेल मी तिथे. आणि आता अर्जुन हसत म्हणाला, त्याची काही गरज नाही, जा तू. आणि अतुलने त्याच्या बायकोला हाक मारली आणि बाजूला घेऊन तिला म्हणाला, चल आपण निघूया. आणि ती तन्वीकडे बघून म्हणाली, चला मॅडम निघूया आपण. आणि तन्वी जायला निघाली. तसा अतुलने डोक्यावर हात मारून घेतला आणि अर्जुनने चमकून त्याच्याकडे पाहिलं. मग अतुल म्हणाला, अगं आपण दोघेच निघणार आहोत. आणि अतुलची बायको म्हणाली, का? आता ते इथं थांबून काय करणार आहेत? घरी नाही का जायचं त्यांना पण? आता अर्जुनने डोक्याला हात लावून चोरून चोरून तन्वीकडे बघत होता की तिच्या रिॲक्शन काय असतील, तिला डाऊट येईल की काय म्हणून. आणि तन्वीही अर्जुनकडे बघत होती आणि मनात म्हणत होती, आता तो काय इतका अस्वस्थ दिसतोय आणि घरी जायची का घाई करत नाही तो? काय चाललं काय त्याच्या मनात कुणास ठाऊक. तन्वीला खरंच त्याच्या सरप्राईजची काहीच कल्पना नव्हती, नेहमीप्रमाणेच. पण ती त्याच्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती. आणि अतुल त्याच्या बायकोला म्हणाला, अगं ते त्यांच्या गाडीने येतील ना, आपण आपल्या गाडीने जाऊया. आणि मला सकाळी ऑफिसला पण जायचं ना वेळेवर. अर्जुन सर काय मालक आहेत, ते केव्हाही आले तरी चालतात, पण मला तर वेळेवर गेलं पाहिजे ना. चल आपण निघूया. आणि आता तन्वी अर्जुनकडे आली आणि म्हणाली, आपण पण निघायचं ना? आता अर्जुनला काय उत्तर द्यावं हे कळेना आणि त्यानं अतुलकडे पाहिलं. आणि अतुल मनात म्हणाला, आता हे अर्जुन सर अजूनही माझ्याच तोंडाकडे पाहत आहेत, यांच्याने काही होणार आहे की नाही कोणास ठाऊक. आता काय थाप मारू असं म्हणून तो म्हणाला, तन्वी मॅडम, ते काय आहे ना, तुमची गाडी थोडी खराब झाली आहे, त्यामुळे ड्रायव्हरला यायला उशीर लागणार आहे, म्हणून तुम्ही अजून थोडा वेळ इथेच थांबणार आहात. आणि अर्जुनही गडबडत खोटं खोटं हसत म्हणाला, हो हो, मघाशीच मला त्यानं सांगितलं होतं. आणि अतुलची बायको मध्येच म्हणाली, आम्ही तुम्हाला सोडतो ना आणि मग आमच्या घरी जातो. काय रे अतुल, चालेल ना? आता काय करायचं? अतुल आणि अर्जुन एकाच वेळी एकमेकांकडे सरप्राईज होऊन पाहत होते. आणि अतुल मनात म्हणाला, हिचं तोंड ना खूप चालायला लागलं आहे, नको तिथं पचकते. घरून येतानाच हिला मुस्कं घालून आणायला पाहिजे होतं. आणि अतुल मोठ्याने आई आई ग अशी जांभळी देत म्हणाला, नाही नाही, मला खूप झोप लागली आहे, आपण डायरेक्ट आपल्याच घरी जाऊया. ते येतील ना त्यांच्या गाडीने, आणि असंही त्यांच्या गाडीला 10 मिनिटे वेळ लागणार आहे. आणि त्याची बायको म्हणाली, आज इतकी कशी काय झोप लागली आहे तुला? रोज तर नाही झोप लागत तुला इतक्या लवकर. मी रोज तुला लवकर झोपायला ये म्हटलं तर नाही येत तू. आणि अतुल हळूच तिच्या कानात लाजत म्हणाला, जानू, तुला समजत नाही का गं? मला पटकन घरी जाऊन तुझ्या मिठीत झोपायचं आहे. मघाशी त्या रिंगमध्ये डान्स केल्यापासून मला दमच निघत नाही तुझ्याशिवाय. चल ना आपण आपल्या घरी जाऊया लवकर लवकर. यांचा कशाला तू विचार करतेस, त्यांचं ते घेतील की बघून. आणि ती लाजली आणि हळूच म्हणाली, मग हे तू आधी नाही का सांगायचं? आणि ती तन्वीकडे बघून म्हणाली, येईल तुमची गाडी हा लगेच. आणि अतुल सुटलो म्हणत तिला चल 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 पटकन असं म्हणून पुढे घालत घेऊन गेला. आणि जाता जाता अर्जुनला, ऑल द बेस्ट सर, आता पुढचं सगळं तुम्हीच घ्या सांभाळून असं म्हणून गेला. आता त्या लॉनवर फक्त तन्वी आणि अर्जुनच राहिले. दोघेही एकमेकांकडे बघत होते. सगळे निघून गेले होते, त्यामुळे आता खोटं खोटं नॉर्मल कपल असल्याचं नाटक करण्याची गरज नव्हती. अर्जुनला कुठून सुरुवात करावी हे कळेना. आता 1 वाजला होता आणि थंडीही वाढत होती. तिने तिच्या अंगाभोवती साडीचा पदर गुंडाळून घेतला. दोघेही शांत होते.
पण असंच कुठपर्यंत चालणार? कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं ना. आता इतकं केलं आहे तिच्यासाठी तर आणखीन थोडी हिंमत करून बोलूया. म्हणून अर्जुन म्हणाला, गाडी येईपर्यंत चल आपण आत बसूया. थंडी वाजत आहे ना? ती हो म्हणाली आणि तो तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला. ती गेली आणि रिसेप्शन काउंटरजवळ बसली आणि अर्जुन पुन्हा गोंधळला. तो नुसता तिच्याकडे एकटक बघत होता आणि ती त्याची नजर टाळत इकडे तिकडे पाहत होती. आता तिला बेडरूमपर्यंत कशी न्यायची या विचारातच 10 मिनिटे गेली आणि तीच म्हणाली, अर्जुन अरे फोन कर ना ड्रायव्हरला. किती वेळ झाला? 10 मिनिटे होऊन पण गेली. आणि तो तिला म्हणाला, हो हो करतो फोन, तू नको टेन्शन घेऊ. आणि त्याने फोन काढून ड्रायव्हरला फोन करण्याचं नाटक करून बाजूला गेला आणि स्वतःला प्रोत्साहन देत म्हणाला, असं करून चालणार नाही अर्जुन. आता इतकं सगळं केलं आहे तर आता कशाला घाबरतोस? एकतर ती होय म्हणेल किंवा नाही म्हणेल, पण आज तिच्या मनातलं तरी तुला कळेल आणि तुझ्या मनातल्या तिच्याविषयीच्या भावना तिला सांगून टाक आणि दोघांच्याही मनातला गोंधळ मिटवून जाईल. आता मागे हटून चालणार नाही. ती नाही म्हणाली तर पुन्हा तिची माफी माग, तिला हात जोड, तिच्या पाया पड, पण आज मागे हटू नकोस. आणि त्यानं फोन खिशात ठेवला, एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा तिच्याजवळ आला आणि गोड हळू आवाजात म्हणाला, तन्वी चल. आणि ती उठून उभा राहिली आणि म्हणाली, आली का गाडी? आणि त्याने खाली वाकून तिला काहीही कळायच्या आत अलगद फुलासारखी उचलून मिठीत घेतली आणि ती काहीही न समजून गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. आता तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकले होते आणि ती त्याच्याकडे फार प्रेमाने बघत होती आणि तोही तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे बघून एक एक पाऊल टाकत त्या रूमकडे निघाला आणि गालात गोड गोड हसत होता.